ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी नंतर स्पर्शाला इम्प्लांट जाणवतो काय? त्याची कड लागते काय? किंवा अजिबात जाणवत नाही आणि जाणवत असेल तर काय कारण आहे? ऑपरेशनच्या आधी विचारलं जातं. नमस्कार, मी डॉक्टर कृष्णा चौधरी, कॉस्मॅटिक सर्जन, कॉस्मॅटिक लेझर सर्जरी सेंटर, इंद्रपुष्प बिल्डिंग, कर्वे रोड, पुणे 4 इथे प्रॅक्टिस करतो. ब्रेस्ट इम्प्लांट मुख्यतः 3 भागांचा बनलेला असतो. बाहेरचे आवरण किंवा ज्याला शेल म्हणतो ते सिलिकॉनचे असते व आतमध्ये सॉफ्ट जेल फिलिंग असतं जॅम सारखं आणि त्याभोवती तुमची स्वतःची स्किन व ब्रेस्ट टिश्यू असतो. ब्रेस्ट टिश्यूचं आवरण जर व्यवस्थित असेल तर कडा जाणवत नाही. ह्याच्याकरता इम्प्लांट सिलेक्ट करताना बेसिक नॅचरल जी ब्रेस्टची साईज आहे त्याच्यापेक्षा एक अर्धा सेंटीमीटर कमी डायमीटरचा घ्यावा. त्याने कड जाणवत नाही. या चित्रावरून स्पष्ट लक्षात येईल की इम्प्लांट वरच्या बाजूनी खालच्या बाजूनी कवर्ड आहे, व्यवस्थित मसल आहे, त्याच्यावर स्किन आहे आणि काही फॅट आहे, तर ते इम्प्लांट स्पर्शाला जाणवत नाही. सुरुवातीला सर्जरी नंतर कडकपणा, सूज, बधीरपणा असतो, पण हळूहळू तो कमी होत जातो. साधारण 3 महिने ते 6 महिन्यात ब्रेस्ट पूर्ववत नॉर्मलला येते आणि काहीही जाणवत नाही. कुठल्याही हालचाली केल्या, व्यायाम केला, धावपळ झाली तरी त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही. हा प्रॉब्लेम टाळण्याकरता नेहमीच थोडासा लहान इम्प्लांट सिलेक्ट करावा आणि फार मोठा इम्प्लांट बसवण्याचा हट्ट धरू नये. हा कॉमन प्रॉब्लेम आहे की सर्वांनाच जास्तीत जास्त मोठा इम्प्लांट पाहिजे असतो आणि तो मग स्पर्शाला जाणवतो. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून माझा नेहमी सल्ला असतो की फार मोठ्या इम्प्लांटच्या मागे जाऊ नका आणि जे मेजरमेंट आहे प्रत्येक व्यक्तीच्या ब्रेस्टचं त्याला योग्य साईजचा इम्प्लांट बसवावा. अधिक माहिती करता अवश्य मला संपर्क करा. माझा पत्ता आहे, फोन नंबर आहे. धन्यवाद.